चला मित्रांनो, PYQ प्रश्न 100% ऍज इट इज पोलीस भरतीला जशास तसे प्रश्न उतरलेले आहेत मित्रांनो. इव्हन प्रश्नामध्ये सुद्धा बदल नाही, जशास तसा प्रश्न आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात आली की PYQ प्रश्न आपल्याला 100% लक्ष द्यावं लागणार. ठीक आहे, वळूया मित्रांनो. कमी टाइममध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे नास्तिक, त्याचबरोबर नापसंत, त्याचबरोबर अनादर, त्याचबरोबर अपुराण, त्याचबरोबर अयोग्य. ही पदे, पदे म्हणजे शब्द, पदे म्हणजे काय? शब्द. ही पदे कोणत्या समासाची आहेत? ही पदे कोणत्या समासाची आहेत? ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही सगळी सामासिक शब्द आहेत. ठीक आहे, यांचा जर आपण विग्रह केला मित्रांनो, नास्तिक विग्रह केला नाही अस्तिक, नापसंत विग्रह केला नाही पसंत, अनादर विग्रह करा नाही आदर, अपुरा नाही पुरा, अयोग्य नाही योग्य. म्हणजे मित्रांनो प्रत्येकाच्या अगोदर नाही आले, नकार दर्शक आले. आणि मित्रांनो ज्या समासामध्ये नकार दर्शक पद असते त्या समासाला नन तत्पुरुष समास म्हणतात. त्याला काय म्हणतात? नन आहे मित्रांनो. काय आहे? नन. हे नत्र दिसतंय पण नत्र नाही, नन असं असतंय. नन, नन तत्पुरुष समास म्हणजे सर्वच्या सर्व पदे कशी आहेत मित्रांनो? नकारदर्शक आहे. नास्तिक म्हणजे नाही अस्तिक म्हणजे सामासिक शब्दामध्ये पहिलं पद कसं आहे? नकारदर्शक आहे. असं झालं की नन तत्पुरुष समास म्हणत असतात. ठीक आहे, मुले घरी गेली या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखायला काय सांगितलं मित्रांनो? वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलाय. ठीक आहे, मग विद्यार्थी आहे, आज्ञार्थी आहे, मिश्र का स्वार्थी? मित्रांनो लक्षात घ्या, विद्यार्थी तर होणारच नाही, वा वी वे असते. आज्ञार्थी होणार नाही, आज्ञा दिलेली असती. मिश्र वाक्याला 2 वाक्य लागतात. उरला ऑप्शन नंबर डी, स्वार्थी. स्वार्थी का? तर मुले घरी गेली, काळाचा बोध होते, काळाचा बोध बरोबर स्वार्थी वाक्य. संपला विषय. ऑप्शन नंबर डी बरोबर. मूल या शब्दाचे लिंग ओळखा. मूल या शब्दाचे लिंग ओळखा म्हणते. नामाच्या पुढे मित्रांनो तो जर बसलं तर पुल्लिंग असते, ती जर बसलं तर स्त्रीलिंग असते, आणि ते जर बसलं तर नपुंसकलिंग असते. आणि मित्रांनो ते मूल, ते मूल बघा तुम्ही, ते मूल. मग या नामाच्या पूर्वी काय बसायले? ते, आणि ते बसायले म्हणून कसं होईल मित्रांनो? नपुंसकलिंग. ऑप्शन नंबर ए बरोबर. खूप कमी टाइम मध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे म्हणून बाकी अवांतर आपण काहीच बोलणार नाही. ठीक आहे, समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? समोर मुळात हे काय म्हणतंय? शब्दयोगी अव्यय. हे अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? कालवाचक आहे, स्थलवाचक आहे, हेतुवाचक आहे का तुलनावाचक आहे? मित्रांनो समोर काय होईल? स्थलवाचक. ठीक आहे, उदाहरण तुम्हाला म्हणलं, घरासमोर झाड आहे, काही वाक्य. घरासमोर झाड आहे. मित्रांनो लक्षात घ्या, समोर हे शब्दाला जोडून आले म्हणून शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. परंतु घरासमोर मित्रांनो स्थळ दाखवायले म्हणून स्थलवाचक आहे. शब्दयोगी अव्ययांचं सुद्धा आपण त्यांना पाठ करायचं नाही, त्यांच्या स्वरूपानुसार त्यांना ठरवायचं नाही, त्यांच्या कार्यावर त्यांना ठरवावं लागते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, स्थलवाचक आहे. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. हंस या शब्दाचे मित्रांनो स्त्रीलिंगी रूप ओळखा म्हणते. काय ओळखायचंय? स्त्रीलिंगी रूप. तर मित्रांनो हंसचं स्त्रीलिंगी रूप होते हंसी. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, नामानंतर येणारे विशेषण म्हणजे? मित्रांनो एखादा शब्द नामाबद्दल माहिती सांगत असेल विशेषण म्हणायचं. उदाहरण तुम्हाला सांगितलं, लाल, गुलाब. मित्रांनो लक्षात घ्या, गुलाब हे नाम आहे,
पण कसा आहे गुलाब? लाल. ठीक आहे, लाल शब्दानं गुलाब बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण या नामाच्या अगोदर येऊन दिली म्हणून आधी विशेषण. आधी विशेषण. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, हेच विशेषण जर पलकून गेलं, उदाहरणार्थ म्हणाल, उदाहरण तुम्हाला म्हणलं राणी सुंदर दिसते वगैरे असं ना. ठीक आहे मित्रांनो, राणी हे नाम आहे. कशी राणी? सुंदर. राणी या नामाबद्दल सुंदर शब्दानं माहिती दिली, नामाच्या अगोदर येऊन दिली का नंतर? नंतर. म्हणून हे मित्रांनो विधी विशेषण. विधी विशेषण. एखादा शब्द जर नामाबद्दल माहिती सांगत असेल त्याला विशेषण म्हणा, नामाच्या अगोदर येऊन सांगत असेल आधी विशेषण म्हणा, नामाच्या नंतर येऊन सांगत असेल विधी विशेषण म्हणा. नामानंतर येणारे विशेषण म्हणजे काय? ऑप्शन नंबर सी, विधी विशेषण होय. राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत? एकूण किती मूलध्वनी आहेत म्हणते. ठीक आहे, मूलध्वनी म्हणजेच वर्ण मित्रांनो. चला बघू मग. चला, रा मध्ये कोण आहे मित्रांनो? रा मध्ये आहे र अधिक आ. ठीक आहे, त्यानंतर म मध्ये कोण आहे? म अधिक अ. ठीक आहे, डायरेक्ट ओळखतात बरं का मित्रांनो. इकडे पहा, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. पण तरी आपण बाहेर काढू आता मूलध्वनी. हे एक वाक्य, या वाक्यातले मूलध्वनी आपण बाहेर काढू. ठीक आहे, मग रा मध्ये आहे र अधिक आ, म मध्ये आहे म अधिक अ. त्यानंतर व मध्ये कोण आहे? व अधिक अ. ठीक आहे, त्यानंतर ना मध्ये आहे न अधिक आ. त्यानंतर त मध्ये आहे त अधिक अ. त्यानंतर जा मध्ये आहे मित्रांनो ज अधिक आ. त मध्ये आहे त अधिक ओ या तो मध्ये. ठीक आहे, जा आणि तो. चला बघा आता मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. मित्रांनो लक्षात घ्या, राम वनात जातो या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत मित्रांनो? 14. ऑप्शन नंबर डी. इतका साधा आणि सरळ प्रश्न आहे बघा. ठीक आहे, काव्यपंक्ती पूर्ण करा. सुख पाहता जवा एवढे. जो म्हणजे एकदम छोटी गोष्ट. ठीक आहे, आणि दुःख पाहता केवढं असेल बघा. मग दुःख केवढं आहे? पर्वता एवढे. ऑप्शन नंबर बी. कोणत्याही वाक्यात डॅश डॅश नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो. कोण? विराम चिन्हे. कराळ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. तर मित्रांनो त्याचं नाव आहे भीतिप्रत. बाज हा प्रत्यय पुढील भाषेतून मराठी स्वीकारला आहे. बाज म्हणजे प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या पुढे लागतात. उदाहरण म्हणून तुम्हाला गावात. तर मित्रांनो गाव शब्द येईल त प्रत्यय शब्दाच्या पुढे लागत असतात. ठीक आहे, मग मित्रांनो काय म्हणते बघा ना, की बाज हा प्रत्यय पुढील भाषेतून मराठीने स्वीकारला आहे. कोणती भाषा होती मित्रांनो? फारसी. उदाहरण आपण म्हणतो बघा कधी कधी दगाबाज. काय दगाबाज आहे सर? मग मित्रांनो बाज हा प्रत्यय शब्दाच्या पुढे लागलेला आहे. कोणत्या भाषेतून घेतलाय? फारसी. पुढील शब्दातील संधी सोडवा. वाघविहार. तर मित्रांनो संधी होते ऑप्शन नंबर बी. कशी? वाक अधिक विहार. पहा मित्रांनो लक्षात घ्या, वाक अधिक विहार. सोडूया आपण.
ठीक आहे मित्रांनो, एक गोष्ट होती पहा, क ख ग घ आणि ग या स्पर्श व्यंजनापैकी एक लाईन लिहिली मी. हो ठीक आहे, क ख ग घ ग. मित्रांनो लक्षात घ्या, हे आहे कठोर व्यंजन. कोण आहे? कठोर व्यंजन. आणि हे आहे मृदू व्यंजन. कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं, पाठीमागचे व्यंजन निघून जाते. वा जशास तसा. ठीक आहे, जे निघून गेले का त्यातलं तिसरं व्यंजन येत आहे, क ख ग. अर्ध का पूर्ण? अर्ध. ठीक आहे, ग लक्षात ठेवा. मग इथं ग लिहिलं. ठीक आहे, वि जशास तसा. वाघ वि हार. वाकाधिक विहार, वाग्विहार. संधीचं नाव आहे मित्रांनो काय? तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी. मुळात व्यंजन संधी त्याच्यात तृतीय व्यंजन संधी, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आपल्याला म्हणता येणार आहे. इतका बारकावा लागते बघा मित्रांनो, इतका विषय सोपा आहे. जर मराठी सारखा, आणि प्रत्येकच विषय असा आहे बरं का मित्रांनो, प्रत्येक विषयात आपल्याला पाठ करायची गरज नाही, पण त्याच्या मेथडवर जावं लागतं. ठीक आहे, जर आपण जर असं प्रॉपर अभ्यास केला मित्रांनो, 100% सांगतो, न टेन्शन घेता स्पर्धा परीक्षा म्हणजे एक एन्जॉय करता येते आपल्याला. पण त्याचा मुद्दा काय होते माहितीये का, एक लेवल अशी येते की बर्डन येत आहे, लवकर होत नाही, आपल्या वाटते मग रट्टा मारून सरळ पाठच करावं, अजून बर्डन येत आहे. 4 लोक आपल्याला म्हणजे कधी होणार तुझं, किती दिवस झाले, मग त्या बर्डन मध्ये काहीच लक्षात राहत. पण नाही तर नियमानं पाहायला गेलं ना, कोणाला काहीच नाही म्हणले, तुम्ही स्थिर जर झाले आणि स्पर्धा परीक्षा एक एन्जॉय म्हणून जर केलं ना, तर मग ते एक खेळ आहे माहितीये का. त्याला तुम्हाला जिंकू द्यायचं नाही, आपल्याला जिंकायचंय. एक मस्त खेळ आहे बघा एकदम. प्रश्न सुटला की भारी वाटते, आणि प्रश्न सुटल्यावर भारी अजून केव्हा वाटते माहितीये का, जेव्हा तुम्ही त्याला रट्टा मारलं नाही. भूगोल असेल, इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, जे बी कोणता विषय असेल मित्रांनो, समजून घ्या. रट्टा मारला तर मग कार्यक्रम अवघड. मराठीच्या बाबतीमध्ये मी जर रट्टा मारला असतो तर तुमच्या समोर एवढं हसून बोलू शकलो नसतो जेवढं बोलायला, किंवा केवढं मला टेन्शन येत नाही. का? कारण त्यात रट्टा मारला नाही, मी त्याच्या कन्सेप्टवर गेलो, त्याचा अभ्यास केला. ठीक आहे, आणि मग हेच आहे मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे खतरनाक खेळ आहे बघा. पण ते लय माणसाला कोण्या टोकाला नेऊ शकन त्याची गॅरंटीच नाही. मग किती मोठं करीन, नाही झाल्या मग बर्डन मध्ये बी तसं जाते माणूस. म्हणून एक विषय असा आहे की आपल्याला स्पर्धा परीक्षा करत असताना सगळ्यात टॉपिक खास म्हणलं तर आपली त्यात आवड आहे का? आवड आहे, विषय खालास. मग तुम्हाला अजूनही सांगतो, तुम्ही काय करू शकता, तुमच्यापेक्षा तुम्हाला कोणीच ओळखू शकत नाही. हे फक्त तुम्हाला माहित असते की मी काय करू शकतो. म्हणून सगळे डिसिजन आपण आपल्याला घ्यायचे, स्वतःला घ्यायचे की मी खरंच काय करू शकतो. उगाच कोणी म्हणाले नाही नाही तू डॉक्टर होय, तू वकील होय, आणि याला बोलताच नाही येतो, तर कुठून वकील होई, वकिलांना सारखं बोलावं लागते. आता आपल्याला म्हणजे विषय सांगितलं की बाबा तुम्हाला जर एखादं क्षेत्र निवडायचं असेल, उगं कोणी म्हणाले म्हणून नाही, तुम्हाला नवाजायला लोक लय बसले, तू वकील पाहिजे होता, अरे त्याला बोलताय ना बापू, वकील कस काय म्हणा तू, एकदा बोलायचं 10 अडकायले. हीच विषय की आपली आवड बघा मित्रांनो, आणि आवड इम्पॉर्टंट. ठीक आहे, आवड इतका खतरनाक विषय स्पर्धा परीक्षा, पण त्यात आवड लागते. आवड नसेल तर मित्रांनो रट्टा मारल्याशिवाय पर्याय नाही. रट्टा म्हणजे जांभळी झोप, दुसरा काहीच नाही. ठीक आहे, आणि म्हणून वाकाधिक विहार, वाग्विहार तृतीय व्यंजन संधी. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दुहेरी होतो? बर, स्त्रीलिंगी पण होत आहे आणि पुल्लिंगी पण होते, असा दुहेरी होते म्हणाले. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. तो पण बाग होते, तो बाग, आणि मित्रांनो ती पण बाग होते, तो बाग ती बाग, म्हणून ऑप्शन नंबर ए. अरुण आदित्य भास्कर रवी. अरुण आदित्य भास्कर रवी हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर मित्रांनो ते आहेत सूर्याचे समानार्थी शब्द. ठीक आहे, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा म्हणते. मित्रांनो दर्शक सर्वनाम होणार नाही, कारण हा ही हे आणि तो ती ते दर्शक सर्वनाम आहेत. संबंधी सर्वनाम आहे जो जी जे आणि जे
जे, जो, जी, जे आणि जे, ज्याची. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनाम आहे ते. कोण आहे? पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आहे सामान्य सर्वनाम. सामान्य सर्वनाम म्हणजेच अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे. आणि मग मित्रांनो ती आहेत कोण आणि काय. कोण आणि काय. पण मुद्दा असा मी का सांगायला गेलो, कोण आणि काय हे प्रश्नार्थक पण आहेत. ठीक आहे. पण इथं सध्या सामान्य विचारलं तर कोण आणि काय आहे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो हे पण उत्तर होणार नाही. राहिलं तेच पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्याचबरोबर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि त्याचबरोबर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषामध्ये आहे मी आणि आम्ही. ठीक आहे. द्वितीय पुरुषामध्ये आहे तू आणि तुम्ही. आणि तृतीय पुरुषामध्ये आहे तो, ती, ते आणि त्याचबरोबर ते, त्या आणि ती. लक्षात घ्या मित्रांनो, एकच लक्षात घ्या, पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार किती पडतात? 3. 1, 2 आणि 3. ठीक आहे. मग मित्रांनो प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष हे पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन असे. मित्रांनो बघा, पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. ठीक आहे. एक वचन, अनेक वचन. मग प्रथम पुरुष एक वचन मी आणि प्रथम पुरुष अनेक वचन आम्ही. द्वितीय पुरुष एक वचन तू, द्वितीय पुरुष अनेक वचन तुम्ही. तृतीय पुरुष एक वचन तो, ती, ते, तृतीय पुरुष अनेक वचन ते, त्यात. असं शिकवलं. ठीक आहे. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. त्याच्यामध्ये बी एक वचन आणि अनेक वचन असा विषय आहे. तुमच्या सगळे समोर आहे. आम्ही विचारलंय, आम्ही कुठे आहे? हे इथं. मग आम्ही कोण आहे मित्रांनो? प्रथम पुरुष आहे, त्याचबरोबर अनेक वचन आहे. म्हणून ऑप्शन नंबर आपण पुरुषवाचक सर्वनाम सांगू. लय बाकी डोकं लावायची गरज नाही. लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर मित्रांनो लेखनी ही सामान्य नाम आहे. एकाच प्रकारच्या दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे यांना दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम होय. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. घरामध्ये ठिकठिकाणी लावलेले डॅश डॅश होते. आरशी, आरशा, आरसे. ऑप्शन नंबर सी बरोबर. खाली दिलेल्या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. सुंदर हे विशेषण आहे मित्रांनो. सुंदर मुलगी म्हणून आपण सुंदर, सुंदर मुलगी. मुलगी कोण आहे? नाम. कशी आहे? सुंदर. सुंदर कोण आहे? विशेषण. सुंदर या विशेषणापासून काय बनवायचंय? भाववाचक नाम. आणि मग कसं होईल? सौंदर्य. सुंदर या विशेषणाला य प्रत्यय लागलाय. मग सुंदर विशेषण, सौंदर्य भाववाचक नाम. प्रकार बदलला का नाही? सुंदर कोण आहे? विशेषण. सौंदर्य कोण आहे? भाववाचक नाम. शब्दांची जात बदलली, ही ताकद आहे प्रत्ययाची. ये प्रत्ययामुळे गोल झालाय. ठीक आहे. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? तर मित्रांनो हलाहल म्हणजे विष. ठीक आहे. शास्त्री, बघा ऑप्शन नंबर किती आहे? बी. ठीक आहे. शास्त्रीय मराठी व्याकरण, खतरनाक पुस्तक आहे बाबा. ग्रंथाचे लेखक कोण? मोरो केशव दामले. शास्त्रीय मराठी व्याकरण टॉपचं पुस्तक आहे. ठीक आहे. मोके दामले. गाढवाचा नांगर फिरणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. नाय आठवणे. गौरीला साडी शोभते वाक्यातील कर्म कोणते म्हणाले? ठीक आहे मित्रांनो, शोभते क्रियापद आहे. शोभ मूळ धातू आहे. शोभणारी कोण? उत्तर येतंय साडी. वाक्याचा आहे ते कर्ता. मित्रांनो कर्ता निर्जीव आहे, वाक्यात कर्म येणार नाही, म्हणजेच वाक्य अकर्मक आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूरक, या वाक्यातील विधेयपूरक कोणते? ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या, होता क्रियापद, होता मधला मूळ धातू हो. ठीक आहे.
किंवा अस, कालिदास कवी होता, असणारा कोण आहे? कवी. ठीक आहे. कालिदास कवी होता, होता क्रियापद, होता मधला मूळ धातू हो, किंवा आपल्याला असणं प्रश्न विचारता येईल. ठीक आहे, आहेच रूप आहे ते. ठीक आहे. मग असणारा कोण आहे? असणारा कोण? कालिदास कवी होता, होता क्रियापद, अस मूळ धातू, असणारा कोण? कालिदास. वाक्याचा काय आहे मित्रांनो? कर्ता आहे. दुसरा प्रश्न विचारा, काय होता? काय होता? कवी. कायचं उत्तर कर्म असते, पण इथं कालिदासच कवी आहे आणि कवीच कालिदास आहे. कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं एकच असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम विधानपूरक असते मित्रांनो. काय असते? विधानपूरक. आणि हे विधानपूरक आहे का? विधेयपूरकचाच प्रकार आहे, म्हणजे आपल्याला कवी म्हणता येईल. ऑप्शन नंबर बी. अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. ठीक आहे. जर तर आले बघा, जर अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. वाक्याचा प्रकार संकेतार्थी. जर तर म्हणलं की संकेतार्थी सांगून टाकायचे. नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो, त्यांना अकरण रूपी म्हणतात. काय म्हणतात? अकरण रूपी. मित्रांनो, जर होकार असेल तर करण रूप असते, नकार असलं की अकरण रूप असते. तू जेथे गेला होतास, तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे. मित्रांनो, जोडे कशाने वाक्य? दोन्ही ठिकाणी सर्वनामाने. सर्वनामान वाक्य जोडे की मिश्र वाक्य सांगून टाकायचे. ठीक आहे. पुढील शब्द समूहातील ध्वन्यार्थ ओळखा. ध्वन्यार्थ ओळखा म्हणते. हात कापून देणे म्हणजे काय? तर मित्रांनो, लेखी करार करून देणे. ठीक आहे, त्याला हात कापून देणे असं म्हणतात. शोक, तिरस्कार, शोक, तिरस्कार, आश्चर्य असा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते? ऑप्शन नंबर ई बरोबर आहे, उद्गारवाचक चिन्ह येते मित्रांनो. ठीक आहे. आश्चर्य झालं की म्हणजे बापो, लगेच उद्गारवाचक चिन्ह. एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे, तर मित्रांनो त्याला सहोदर म्हणतात. काय म्हणतात? सहोदर. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. शी या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? शी हे केवळ प्रयोगी अव्यय मित्रांनो, ते तिरस्कार दर्शक आहे. कोणता अव्यय? तिरस्कार दर्शक, केवळ प्रयोगी अव्यय. त, थ, द, ध, न, ल, स ही 7 व्यंजने कोणती आहेत? तर ही आहे दंत्य व्यंजने. कोणती आहेत मित्रांनो? दंत्य व्यंजने. ऑप्शन नंबर बी बरोबर. ठीक आहे. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो अशा वर्णांना दंत्य व्यंजने असं म्हणतात, आणि ती तुमच्या समोर आहे. सजातीय जोड्यापैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? दीर्घत्व संधी म्हणतात. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, स्वर अधिक आघात, किंवा मी तुम्हाला म्हणलं ठीक, स्वर अधिक आघात. चला पहा, इथं कोण आहे मित्रांनो? र मध्ये अस्वर आहे. इथं कोण आहे? आ स्वर आहे. ठीक आहे. अ प्लस आ बरोबर आ. मित्रांनो, दोघं सजाती आहेत का? दोघं सजाती आहेत. दोघं सजाती एकत्र आले नाही, दीर्घ बनला. र मत मित्रांनो लक्षात घ्या, अ गेला, आ गेला, स्व जशास तसा. र अर्धा आहे, आ मिसळा, स्वरा. आ घेऊ का? नको. घात, स्वराधिक आघात, स्वराघात. संधीचं नाव आहे दीर्घादी स्वर संधी. पण काय म्हणते? सजातीय जोड्यापैकी दोन स्वर एकमेकासमोर येऊ, हे लक्षात घ्या. सजातीय स्वरापैकी दोन स्वर आले तर त्याच्याबद्दल आभार. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी दीर्घ संधी. कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते? याला अधोरेखित केलेले मूळ नाम कोणते? तर मित्रांनो, मूळ शब्द आहे कुत्रा. ऑप्शन नंबर बी. चिल्लर प्रश्न. जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा. एक जळू, अनेक जळवा. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे मित्रांनो. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? अव्यय साधित विशेषणाचे, अव्ययापासून बनलेले विशेषण. बर, हे मित्रांनो
ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे, मागील दार. इकडे लक्ष द्या. सोनू किंवा सोनी मागे पडली. मित्रांनो, पडली क्रियापद आहे, फड मूळ धातू आहे. याला विचारा प्रश्न, कोठे पडली. कोठे पडली, मागे. कोठेचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते. क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. आता क्रियाविशेषण अव्ययापासून जर विशेषण बनत असेल, अव्ययापासून विशेषण बनत असेल, त्याला अव्यय साधित विशेषण म्हणतात. दार कोण आहे, नाम. कसं आहे दार, मागील. मागील शब्दानं दाराबद्दल माहिती दिली, विशेषण आहे. कोण आहे ते, विशेषण आहे. पण मागील हे विशेषण मागे या अव्ययापासून बनलेलं आहे आणि म्हणून त्याला अव्यय साधित विशेषण असं म्हणतात. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय छान प्रकारे आपण सविस्तर स्पष्टीकरणासहित PYQ प्रश्न घेतलेले आहेत. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.